नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो, तुला आठवतं का, सिनियरला थेट तुला सुभेदारांच्या आमच्या घरी घेऊन यावं लागलं होतं। सायली म्हणते, नाही, मला तर काहीच आठवत नाही। अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, चल आपण आत्ता घरी जाऊया आणि सर्वांना सांगूयात की तू तन्वी आहेस। सायली म्हणते, नाही, नको। अर्जुन म्हणतो, का? तर सायली म्हणते, आपल्याकडे काहीच असा पुरावा नाही आहे की जी गोष्ट सिद्ध करू शकते की मी तन्वी आहे। तर अर्जुन म्हणतो, पण एवढंसं पुरेसं आहे ना? तर सायली म्हणते, काय पुरेसं आहे? तुम्ही जे काही आता बोललात तेही मला आठवत नाही आहे, आणि तरीसुद्धा आपण जर घरी गेलो आणि सांगितलं की मी तन्वी आहे तर घरचे कसे विश्वास ठेवतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच त्यांनी तन्वीच्या बाबतीत एक मोठा धक्का पचवला आहे। प्रियाने त्यांची केलेली फसवणूक यामुळे संपूर्ण कुटुंब खचून गेलं होतं। सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंब तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे। हे जर पूर्णाजींना कळालं तर पूर्णाजी पूर्णपणे खचून जातील। एवढंच नाही तर आईबाबांचं काय? त्यांचा या सगळ्यावरचा विश्वासच उडेल। आणि रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांच्या भावनांशी मला खेळायचं नाही आहे। समजा मी तन्वी नाही आहे हे जर सिद्ध झालं तर मग या सगळ्यांच्या भावनांचा खेळ होईल। मला तसं काही होऊ द्यायचं नाही। जोपर्यंत हातात पुरावा नाही तोपर्यंत काही केलं तरी मी माझ्या घरच्यांना सांगू शकत नाही की मी तन्वी आहे। कुठल्या आधारावर मी सांगणार आहे की मी तन्वी आहे? तर अर्जुन म्हणतो, पण मला खात्री आहे तूच तन्वी आहेस। तुला आठवतं का, ज्यावेळी मी सदा आणि मैनाला आपल्या घरी घेऊन आलो होतो त्यावेळी तुझं गट फिलिंग तुला सांगत होतं की ते तुझे आई वडील नाही आहेत, आणि शेवटी तेच खरं ठरलं। यावेळी तर आपल्या दोघांचेही फिलिंग सेम आहेत, आणि माझंही मन मला सांगते की तूच तन्वी आहेस। म्हणजे इतकी वर्ष ज्या तन्वीची मी वाट पाहत होतो ती तन्वी मला सापडली आहे। तर सायली अर्जुनला म्हणते, आपल्या हाती जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण कोणाला काहीही सांगायचं नाही। अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, पण आज मला पुराव्यांची गरज नाही। आज पहिल्यांदा असं घडतंय की मला पुराव्यांची गरज नाही, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर की तूच खरी तन्वी आहेस। तरीसुद्धा मी या पुराव्यांची वाट पाहीन। एक दिवस सगळे पुरावे आपण गोळा करू आणि त्यानंतर सगळ्यांसमोर सिद्ध करू की तूच तन्वी आहेस। आता त्याचवेळी देवी आईच्या मंदिरात सुद्धा घंटानाद होतो आणि सायली अर्जुनच्या या तन्वी अर्जुनच्या नात्याला खऱ्या अर्थाने कौल मिळालेला असतो। सायली अर्जुनला म्हणते, देवी आई सुद्धा आपल्या पाठीशी आहे असं म्हणत सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते। तर त्यावेळी लहानपणी ज्याप्रमाणे सायली आणि अर्जुन त्या मंदिरात एकत्र एकमेकांना मिठी मारतात त्याचप्रमाणे आजही ते एकत्र असतात। तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, ज्याप्रमाणे आत्तापर्यंत मी तुझ्यासोबत होतो त्याप्रमाणे आता यापुढे सुद्धा मी तुझ्यासोबत असेल। आता अर्जुनला कॉल येतो। अर्जुन पाहतो तर कुसुमताईंचा फोन असतो। अर्जुन म्हणतो, हो कुसुमताई, ती सापडली आहे, ती व्यवस्थित सुखरूप आहे आणि आता मी तिला घरी घेऊन जात आहे। आता सायली हीच तन्वी आहे हे अर्जुनला तर पटलेलं असतं, आणि अर्जुनचा आनंद तर काही गगनात मावत नसतो। तर आता सायली अर्जुनला विचारते, कुसुमताईंचा फोन होता ना? तर अर्जुन म्हणतो की हो। सायली म्हणते, कुसुमताईंना माझी काळजी वाटत असेल, ती काळजी करत असेल। तर अर्जुन म्हणतो, हो, मग काय करणार? तू अशी अचानकच घराबाहेर निघून आलीस आणि त्यात तुला बरं नाही आहे, तू प्रेग्नेंट आहेस, मग सगळ्यांना काळजी तर वाटणारच ना। घरचे सर्वच जण काळजीत आहेत। प्रतिमा आत्याला फोन करायला हवा, तीसुद्धा काळजी करत असेल। तर आता सायली आणि अर्जुन देवी आईचे आशीर्वाद घेतात, आणि आता अर्जुन म्हणतो, चल निघूयात ना? तर सायली म्हणते, हो। अर्जुन म्हणतो, पण यापुढे असं काहीही करायचं नाही। सायली म्हणते, नाही, सॉरी, मला माफ करा। अर्जुन म्हणतो, हो, पण याचं कारण ज्यावेळी सर्वांना कळेल ना त्यावेळी सर्वच जण खूप खुश होतील। तर त्यानंतर आता अर्जुन प्रतिमा आत्यांना फोन करतच मंदिराच्या बाहेर पडतो। तर इकडे सायली अर्जुनवर लक्ष ठेवून असणारी व्यक्ती अर्जुनच्या गाडीचे ब्रेक फेल करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याचवेळी सायली अर्जुन गाडीपाशी आलेले असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही। परंतु अर्जुन बघण्या अगोदर ती व्यक्ती तिथून निघून जाते आणि म्हणू लागते, हा पण चान्स गेला। आता सायली अर्जुन घरी जायला निघालेले असतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिनला एका नंबरवरून फोन आलेला असतो। सचिन विचार करत म्हणतो की हा नंबर कोणाचा असेल? असं म्हणत आता सचिन फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, कोण? तर प्रिया म्हणते, हॅलो, मी प्रिया बोलत आहे।
तर सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया अगं मी तुला किती वेळा सांगितलं आहे की पोलीस स्टेशनच्या फोनवरून मला सतत फोन करत जाऊ नकोस. अगं सगळे फोन रेकॉर्ड होतात आणि या सगळ्यामध्ये माझा नंबर आहे हे जर कळालं तर तुला कळत नाही आहे का? तर प्रिया म्हणते, हो मला कळतंय, पण सचिन मी तुला काहीतरी काम सांगितलं होतं, ते काम तू केलं आहेस का? कल्पनाला सांगितलं आहेस का की मी प्रेग्नेंट आहे, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे? सचिन म्हणतो, हो मी सुभेदारांच्या घरी गेलो होतो, तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी माझं औक्षण केलं आणि मग मी घरात गेलो, सगळ्यांना एक एक करून मिठ्या मारल्यात आणि सगळ्यांना सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस आणि सगळ्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वासही ठेवला. तर प्रिया सचिनला म्हणते, सचिन प्लीज उगाच काहीतरी बरळत बसू नकोस, जे काही घडलंय ते सांग ना, तू अजून सांगितलं नाही आहेस का? तर सचिन म्हणतो, नाही मी अजून कोणाला काहीही सांगितलं नाही, परंतु तुझ्या प्रेग्नेन्सीची न्यूज ही मी आता अस्मिताला सांगणार आहे आणि भेटण्यासाठी मी तिला मेसेजही केला आहे. तर प्रिया सचिनला म्हणते, सचिन अरे तू काय बोलतोयस? त्या अस्मिताला सांगून काही उपयोग आहे का? तिला कोणी घरात व्हॅल्यू तरी देतंय का? त्यामुळे काही झालं तरी ही बातमी कल्पनालाच कळायला हवी. कल्पनाला जर ही बातमी कळाली तर ती मला इथून सोडवण्याचा प्रयत्न करेल, ती मला लवकरात लवकर घरी घेऊन जाईल. त्यामुळे प्लीज सचिन ही बातमी कल्पनापर्यंतच पोचायला हवी, तिला कळायला हवी. तर आता सचिन म्हणतो, मी तर अस्मिताच्या आईला जाऊन तसा भेटू शकत नाही आणि ही बातमी सांगूही शकत नाही, मला त्यांना पर्सनली भेटता येणार नाही आणि म्हणूनच मला ही बातमी अस्मिताला सांगावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी अस्मिताच्या आईला अस्मिताकडून कळाली तर तिचा यावर लगेच विश्वास बसेल. त्यामुळे मला हे सगळं काही अस्मितालाच सांगावं लागेल, कारण मला माहीत आहे अस्मिताला जर एखादी गोष्ट सांगितली तर ती घरच्यांपासून लपवून ठेवणार नाही, कारण तिच्या पोटात कुठलीच गोष्ट राहत नाही. तर आता सचिनचं हे बोलणं प्रियाला पटतं. प्रिया म्हणू लागते, बरोबर, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं, मला असं वाटतंय बहुतेक जेलमध्ये राहून माझा मेंदू गंजला आहे. तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे, माझ्या हे लक्षातच आलं नाही. ठीक आहे, तुला जे हवंय ते तू कर, तुला ज्या मार्गाने त्यांना सांगायचंय त्या मार्गाने सांग, परंतु काही झालं तरी माझ्या प्रेग्नेन्सीची न्यूज ही सुभेदारांना कळायलाच हवी, त्या कल्पनाला कळायला हवी आणि हो मला वेळोवेळी अपडेट देत जा. तर सचिन प्रियाला म्हणतो की हो मी तुला अपडेट देत जाईन, परंतु प्लीज मला सारखं जेलमधून फोन करत बसू नकोस, मी फोन ठेवतो. असं म्हणत सचिन फोन ठेवतो. तर इकडे प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, एकदा का ही बातमी अस्मिताला कळाली की अस्मिता संपूर्ण सुभेदार कुटुंबाला सांगेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी सर्वच जण सायलीची वाट पाहत असतात. तर आता त्याच वेळी अर्जुन आणि सायली घरी येतात. सुमन काकू आवाज येत म्हणतात, सायली घरी आली. तर आता हे पाहून कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या खूप खुश होतात. कल्पनाताई म्हणतात, सायली. तर आता सायली धावत पळत पुढे येते आणि कल्पनाताईंना घट्ट मिठी मारते. कल्पनाताई म्हणतात, बाळा तू कशी आहेस, तू ठीक तर आहेस ना? तर सायली म्हणते, हो. तर त्यानंतर सायली प्रतिमा आत्यांना मिठी मारते आणि आज मात्र तिचा मूड काही वेगळाच असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बाळा गं काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना बाळा, तू कशी आहेस? आता सायली सुमन काकूंना मिठी मारते. तर सुमन काकू म्हणतात, सायली अगं काय हे, तू अचानक कुठे गेली होतीस, न सांगता अशी घराबाहेर का पडलीस, तू ठीक आहेस ना? तुला काय झालं होतं की तुला अचानक बाहेर पडावंसं वाटलं? तर आता अर्जुन म्हणतो, काही नाही, प्रेग्नेन्सीमध्ये मूड चेंज होत असतो ना, मग तिला जरा रिलॅक्स वाटण्यासाठी ती मंदिरात गेली होती. तर अश्विन म्हणतो, म्हणजे दादा सायली वहिनी तुला मंदिरातच सापडली का? तर अर्जुन म्हणतो, हो. तर अश्विन म्हणतो, पण सायली वहिनी अगं नक्की असं अचानक काय झालं होतं की तुला मंदिरात जावंसं वाटलं? आता अश्विनचा हा प्रश्न ऐकून सायली अर्जुनकडे पाहते, कारण आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय द्यावं सायलीलाही कळत नसतं. आता अर्जुनही त्याला काय उत्तर द्यावं कळत नसल्यामुळे तो अश्विनला म्हणतो, अश्विन तिला थोडी आरामाची गरज आहे, तिला थोडा वेळ आराम करू देत. कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या म्हणतात, हो सायली तू थोडा वेळ आराम कर. अर्जुन म्हणतो, चल बायको. असं म्हणत आता अर्जुन सायलीला आराम करण्यासाठी घेऊन जातो. तर इकडे अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, बरं मम्मा आता मला सुद्धा यावं लागेल, मी सायली वहिनीसाठीच थांबलो होतो, पण आता मला हॉस्पिटलला जावं लागेल. बरं मी अगोदर घरी जातो आणि त्यानंतर मी हॉस्पिटलला जातो. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता सुमन काकू सायली आणि अर्जुनसाठी सरबत बनवायला जातात. तर इकडे आता कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा अगं सायलीला असं अचानक काय झालं असेल, तिला कसला त्रास तर होत नसेल ना, सायली अशी अचानक का वागत असेल? म्हणजे अगं प्रतिमा प्रेग्नेन्सीमध्ये असं टेन्शन घेणं बरं नाही ना,
म्हणून विचारते. तर कल्पनाताईंना प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना तू शांत हो, तू काळजी करू नकोस. अगं अशा अवस्थेत असे मूड बदलत असतात हे आपल्यालाही माहीत आहे. पण तरीसुद्धा सायली अशी अचानक घरातून का बाहेर पडली, ती मंदिरात का गेली होती आणि आल्यानंतर तिला असं का झालं, हे आपण सगळं काही सायलीला आत्ता विचारणं योग्य नाही. कारण जर आपण परत परत त्याच गोष्टीबद्दल तिला विचारलं तर पुन्हा तिला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास व्हायला सुरुवात होईल आणि या सगळ्याचा ती विचार करत बसेल. त्यामुळे कल्पना, मला तरी असं वाटते की आपण हा विषय इथेच सोडूया. आणि हो, सायलीची अजिबात काळजी करू नकोस, कारण अर्जुन तिची अगदी व्यवस्थित काळजी घेतोय, तिला काहीच कमी पडू देत नाहीये. त्यामुळे नको विचार करूस एवढा. बरं, मी सायलीसाठी तिच्या आवडता स्वयंपाक बनवते, तिला कढी खिचडी खूप आवडते, तीच बनवायला घेते. कल्पनाताई म्हणतात, बरं मी सुद्धा तुला मदत करते. असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या दोघंही स्वयंपाकघरात निघून जातात. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, भक्तगण आलेले असतात, दरबार भरलेला असतो आणि त्याचवेळी एक मुलगी त्या ठिकाणी येते आणि महिपत शिकरेंचा आशीर्वाद घेत म्हणते, महिपत बाबा की जय. महिपत शिकरे म्हणतात, बाळा तू कोण आहेस? तर ती मुलगी आपली ओळख करून देत म्हणते, बाबा मी अधीरा, AS ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीन. आज तुमच्याजवळ आली आहे, तुम्हाला शरण आली आहे बाबा. बाबा, माझे बाबा गेल्यानंतर मी एकटी पडली होती. काय करावं मला काहीच कळत नव्हतं. माझ्यासमोर संपूर्ण कंपनी होती, परंतु त्या कंपनीचा कारभार कसा सांभाळावा मला काहीच कळत नव्हतं. पण त्यावेळी मला बहुगुणी बाबा सापडलेत आणि त्यानंतर त्यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि मला या सगळ्याचा सगळ्यात मोठा चमत्कार घडला. माझ्या आयुष्यात खूप मोठे अनुभव आलेत, ते म्हणजे माझ्या कंपनीचं कामकाज अगदी व्यवस्थित सुरू आहे. आज माझ्या प्रत्येक कंपनीतील मशीनवर तुमचा फोटो आहे. आज माझी गेलेली सगळी कॉन्ट्रॅक्ट मला पुन्हा मिळत आहेत. माझ्या कंपनीची खूप भरभराट झाली. हे सगळं काही बाबा फक्त तुमच्यामुळे घडत आहे. तुमची खरंच अगाध लीला आहे. तुमची ही अद्भुत लीला पाहूनच आज मी तुमच्यासमोर शरण आली आहे बाबा. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तर आता महिपत शिकरे अधीराला विचारतात, मी तुझ्यासाठी काय करू शकतो आता? तर अधीरा म्हणू लागते, बाबा अहो मी म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी अगोदरच खूप काही केलं आहे. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. माझे वडील गेल्यानंतर, माझे बाबा गेल्यानंतर मी एकटी पडली. त्यात बिझनेसचा भार आणि माझ्या वडिलांचा जाण्याचं दुःख, या सगळ्यामुळे मी खचून गेले होते बाबा. पण मला तुमच्या कृपेने सगळं काही परत मिळालं आहे. खरंच बाबा, मला फक्त तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. असं म्हणत अधीराने तिला आलेला अनुभव महिपत बाबांना सांगितलेला असतो. आता सर्व भक्तगण महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणत जयघोष करू लागतात. तर अधीरा म्हणते की बाबा तुमच्या आशीर्वादाचा हात असाच कायम असू देत. असं म्हणत सर्वजण पुन्हा एकदा जयघोष करू लागतात. तर महिपत शिकरे त्यांना म्हणतात, हे बघा तुम्ही माझ्या नावाचा जयघोष करू नका, पण बाळा हे सगळे काही तुझ्या कष्टाची कमाई आहे. हे सगळे तुझे कष्ट आहेत ग बाळा. तर अधीरा म्हणते, नाही बाबा, हे सगळे काही तुमचे चमत्कार आहेत, तुमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच बाबा यापुढे प्रत्येक गोष्टीत मी तुमचं नाव घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकणार नाही. आणि बाबा मला आत्ता हे सगळं काही मिळालंय ते फक्त तुमच्यामुळे, आणि म्हणूनच आता मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आता अधीरा एक फाईल महिपत शिकरेंसमोर धरते. तर महिपत शिकरे विचारतात, हे काय आहे बाळा? तर अधीरा म्हणते, माझी 10 एकर जमीन मी तुमच्या नावे करत आहे, कारण मला तिथे तुमचा आश्रम चालू करायचा आहे. तिथे माझ्यासारखे खचलेले सगळे भक्त तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपा कराल. अधीरा महिपत शिकरेंना विचारते, तुमची परवानगी आहे ना बाबा? तर महिपत शिकरे नकार देत म्हणतात, नाही बाळा, मला आता ह्या मोहमायेत अडकायचं नाही आहे. मला आता ही संपत्ती, जमीन जुमला काही नको आहे. तर अधीरा महिपत शिकरेंना म्हणते, बाबा पण सगळ्यांनाच तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. बाबा तुम्ही काही करू नका, फक्त तुम्ही यावर सह्या करा, बाकी सगळं काही मी बघून घेईन. तर महिपत शिकरे म्हणतात, नाही बाळा, नको हे सगळं काही. तर अधीरा म्हणते, बाबा कित्येक भक्त ज्यांना तुमची गरज आहे, कित्येकांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, कित्येक गोरगरीब ज्यांचं तुमच्यामुळे कल्याण होऊ शकतं. मग बाबा त्यांच्यासाठी तरी तुम्ही सही करणार नाही आहात का? महिपत बाबा तुम्हाला गोरगरिबांचं कल्याण करायचं नाही आहे का? तर आता अधीराचं हे बोलणं ऐकून महिपत शिकरे म्हणतात, बरं आता तू इतका गोरगरिबांचा विचार करतेस, भक्तांचा विचार करतेस, तर माझी काहीच हरकत नाही.
आता महिपत शिकरे पेपरवर सही करण्यासाठी पेपर घेतात, परंतु त्याच वेळी सचिन पुढे येतो आणि म्हणतो, काय करताय अण्णा तुम्ही? अहो, कोणीतरी अनोळखी मुलगी तुमच्या समोर येते आणि काही कागदपत्रांवर सह्या घेते आणि तुम्ही न वाचताच त्यावर सह्या करताय. अहो अण्णा, नक्की तिची जमीन तुमच्या नावे करते की तुमचीच प्रॉपर्टी तिच्या नावे करते हे तरी बघून घ्या. तर आता महिपत शिकरे अधीराकडे पाहतात, तर अधीरा म्हणते, नाही अहो, माझा असा कुठलाही हेतू नाहीये. मी इथे कुठल्याही वाईट मार्गाने इथपर्यंत आलेच नाहीये. मी फक्त आत्तापर्यंत महिपत बाबांनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांनी घडवून आणलेले चमत्कार या आधारावर इथे आली आहे. आणि महिपत बाबांच्या कुठल्याही शिष्यांच्या मनात असं वाईट येणारच नाही. तर आता सचिन अधीराला म्हणतो, ओ मॅडम, 1 मिनिट थांबा. अण्णा जरी पटकन तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी तुमच्यावर पटकन विश्वास ठेवणार नाही. तर अधीरा म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. मग तुम्ही स्वतः हे पेपर वाचा आणि या सगळ्याची शहानिशा करूनच घ्या. आता संपूर्ण पेपर सचिन वाचून घेतो, परंतु पेपर वाचताच सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याच्या हातातील फाईल खाली पडते आणि सचिन मनाशीच म्हणतो, हे तर पेपर खरे आहेत. म्हणजे ही मुलगी तिची करोडो रुपयांची प्रॉपर्टी अण्णांच्या नावे करते. तर आता अधीरा सचिनला विचारते, काय झालं? आता तरी तुमचा विश्वास बसलाय ना? महिपत बाबा, आता तरी तुम्ही सही कराल ना? सचिन स्वतःहून महिपत शिकरेंच्या हातात पेन देतो. त्यावेळी महिपत शिकरे त्यावर सही करत असतात आणि सचिन मात्र खूप खुश असतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आणि अर्जुन रूममध्ये येताच दोघंही फक्त एकमेकांकडे पाहत असतात. दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात, कारण त्यांना त्यांच्या बालपणीचे क्षण आठवत असतात. अर्जुनच्या वाढदिवसादिवशी तन्वी आणि अर्जुनची झालेली भेट आणि तन्वीला यायला उशीर झालेला असतो, म्हणून अर्जुन थोडा रागवलेलाही असतो. त्यानंतर तन्वीने वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा हे सर्व क्षण अर्जुनला आजही आठवत असतात. एवढंच काय, तर वाढदिवसा दिवशीही अर्जुनने पहिलं औक्षण हे तन्वीकडूनच करून घेतलेलं असतं. तन्वीने अर्जुनचं औक्षण केलेलं असतं. आता अर्जुन सायलीला म्हणतो, माझा विश्वासच बसत नाहीये की तूच खरी तन्वी आहेस. सगळेच बघतायत किती वर्षापासून ज्या तन्वीची वाट, ती तन्वी आज आपल्या घरात आहे, आज माझ्या समोर आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, माझा तर अजिबातच विश्वास बसत नाहीये, कारण मला सगळ्या खुणा स्पष्ट दिसतायत, पण आठवत मात्र अजिबातच नाही. मग या सगळ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवायचा? काहीतरी पुरावा असायला हवा ना, असं म्हणत सायली अर्जुनला प्रश्न करते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आता वकील बायको म्हणून शोभतेस, कारण एक वकील म्हणून मला पुराव्यांची गरज नाहीये, पण तुला मात्र आता पुरावा हवाय. बायको, खरंच सांगू का? अगं, ही सगळी माणसं आपलीच आहेत. सगळी आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि आपल्याच घरात आपल्याच माणसांना पुराव्याची काहीही गरज नाही. हे बघ, मी काय म्हणतो, आपण आत्ताच घरच्या सगळ्यांना सांगूयात की तूच तन्वी आहेस. मग तुझी लहानपणीची मेमरी परत आणण्यासाठी घरचे सर्वच जण तुला मदत करतील. सर्वांचीच मदत होईल तुला तुझा भूतकाळ आठवायला. तर सायली अर्जुनला म्हणते, मला सुद्धा माझा मोह जाणवतोय, परंतु मोहापेक्षा भीती मोठी आहे. म्हणजे आता जर मी घरच्या सगळ्यांना सांगितलं की हो, मीच तन्वी आहे, तर मग ते जाऊन कळालं की हे सगळं काही खोटं आहे, तर सगळ्यांच्या भावनांचा खेळ होईल आणि मला ते सहन नाही होणार. तर अर्जुन म्हणतो, ओके, मलाही तुझं म्हणणं पटतंय, तू बोलतेस ना ते अगदी खरं आहे, तुला वाटतंय ना तसंच होईल. हो, पण मला पुराव्यांची गरज नाही, पण घरच्यांना पुरावे हवेत, म्हणून आपण पुरावे शोधणार आहोत. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मला सांगा, प्रिया ज्यावेळी रविराज सरांच्या घरी आली होती, रविराज काकांच्या घरी येताच तिने असे कुठले पुरावे दाखवले होते की ज्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवला की तीच खरी तन्वी आहे? तर अर्जुन सायलीला म्हणतो, एखाद्याची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी सायन्सनुसार एकच पर्याय आहे, तो म्हणजे DNA टेस्ट. तर सायली अर्जुनला म्हणते, मग आता माझी सुद्धा DNA टेस्ट करून घेऊयात ना? तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुझे DNA सॅम्पल हे प्रतिमा आत्याच्या सॅम्पलशी मॅच होईल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमन काकूंनी आता सायली अर्जुनसाठी सरबत बनवलेलं असतं. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, सरबत झालंय ना, मग मी त्या दोघांना देऊन येते, तू तोपर्यंत खिचडी बनवायची तयारी कर, तू खिचडीचं बघ, मी आलेच, असं म्हणत आता प्रतिमा आत्या स्वतःहून सायली अर्जुनच्या रूमच्या दिशेने जात असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याकडे अजून एक मोठा पुरावा आहे. तर सायली विचारते, कोणता? अर्जुन म्हणतो, सांगतो. ज्यावेळी प्रियाने एक सॅम्पल
आपल्याला लॅबमध्ये दिलं होतं. म्हणजे लॅबमध्ये तिने प्रतिमा आत्याच्या सॅम्पलसोबत एक सॅम्पल दिलं होतं आणि त्यावेळी आपण हेच विचार करत होतो की ते सॅम्पल खऱ्या तन्वीचं असू शकतं आणि ते सॅम्पल जर तुझं असेल तर सायली म्हणते पण ते सॅम्पल आपण आपल्याकडेच ठेवून घेतलं होतं. तर अर्जुन म्हणतो राईट, मग आता ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल हे आपल्याला मॅच करून पाहायचं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते पण जर एकाच व्यक्तीची 2 सॅम्पल असतील तर ती ओळखता कशी येतील. परंतु हा प्रश्न अगोदरच अर्जुनने लॅबमध्ये विचारलेला असतो की एकाच व्यक्तीची जर 2 सॅम्पल असतील तर ती तुम्हाला ओळखता येतील का. त्यावेळी तेथील सर म्हणालेले असतात की हो, 2 सॅम्पल जर एकाच व्यक्तीची असतील तर ती आम्हाला ओळखता येतात, कारण ती दोन्ही सॅम्पल 100% मॅच होतात. तर आता सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन म्हणतो की हो, तेही करता येईल आणि तेही सिद्ध होईल, कारण डॉक्टर म्हणाले होते की दोन्ही सॅम्पल जर एकाच व्यक्तीची असतील तर तेही आपल्याला कळू शकतं. तर आता सायली अर्जुनला म्हणते तर मोठा गुंताही सुटेल आणि आपल्याला सत्यही कळेल. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स, आपण यानंतर प्रतिमा आत्या आणि तुझं सॅम्पलही मॅच करून बघू. तर अर्जुन सायलीला म्हणतो म्हणजेच सायली सुभेदार म्हणजेच तन्वी किल्लेदार यांची केस अगदी परफेक्ट सॉल्व्ह होईल. तर सायली अर्जुनला म्हणते हे जर असं काहीतरी झालं तर मनात कोणतीही शंका न बाळगता मी सगळ्यांच्या समोर जाईन आणि अगदी ताठ मानेने अभिमानाने सांगेन की हो, मी प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे, तन्वी किल्लेदार. असं म्हणताच तिथे प्रतिमा आत्या आलेले असतात. प्रतिमा आत्या सायलीला आवाज देत म्हणतात सायली. आता प्रतिमा आत्यांना असं अचानकच समोर पाहून सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की तन्वीच्या पायावर जशी खून आहे, जसा डाग आहे तसाच डाग माझ्याही पायावर आहे आणि म्हणूनच सायली आपल्या पायावरचा डाग पाहायला जाते. तर अर्जुन म्हणतो इथे तर काहीच नाहीये, पण इथे भाजलेला डाग आहे, याचा अर्थ प्रियाने. आता अर्जुनच्या सगळं काही लक्षात येतं. तर दुसरीकडे पूर्णाजी सायलीच्या गळ्यात चैन घालतात आणि म्हणतात असेच दागिने मी तन्वीला सुद्धा केले होते. तर आता पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीच्या गळ्यात ज्यावेळी चैन घालतात त्यावेळी सायलीला तो क्षण आठवतो ज्या क्षणाला पूर्णाजींनी सायली लहान असताना सुद्धा तिच्या गळ्यात चैन घातलेली असते. तर त्यानंतर घरात सर्वजण एकत्र जमलेले असतात. तर सुमन काकू म्हणतात मी तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहे, ये रे आत ये. आता ती व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्तीने सायलीचे फोटो काढलेले असतात आणि जी व्यक्ती अर्जुन आणि सायलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरीकडे मधुभाऊंनाही मारण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो, तीच म्हणजे व्यक्ती आता सुमन काकूने सरप्राईज म्हणून आणलेली असते. आता ती व्यक्ती नक्की कोण असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.